सध्या जीआर संदर्भात आणि ओबीसी बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे। या संदर्भातल्या बातम्या बघूयात। यशवंतराव चव्हाण सभागृहात ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू। सरकारने काढलेल्या हैदराबाद जीआर बाबत न्यायालयीन लढाईसाठी कृषी आराखड्यावर चर्चा। विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर नेते उपस्थित। सरकारने काढलेल्या जीआर विरोधात न्यायालयीन लढाई लढणार। भुजबळांची लढाई वेगळी नाही, लवकरच त्यांच्याशी चर्चा करू। ओबीसी बैठकीनंतर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। मला नाही वाटत की भुजबळ साहेबांची भूमिका या संदर्भातली वेगळी आहे। त्यांनी त्यांची भूमिका विशद केलेली आहे आणि त्यांची भूमिका या जीआरच्या विरोधात आहे, त्यामुळे कुठेही अडचण येणार नाही। ओबीसींच्या स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमितीची 10 सप्टेंबरला बैठक। अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात 11 वाजता बैठक। सर्व 8 सदस्य आणि मंत्री असणार उपस्थित। गाव आणि वाड्यात ओबीसी समाजातून सरपंच नगरसेवक होऊ नये हे जरांगेंचं धोरण, त्यामुळे जरांगेंना ओबीसीतूनच आरक्षण हवं। लक्ष्मण हाके यांचा आरोप। गावागाड्यातला बंजाऱ्याचा सरपंच नाही झाला पाहिजे, धनगराचा पंचायती मेंबर नाही झाला पाहिजे, एखादा नगरसेवक सोनाराचा लोहाराचा एखाद्या शहरामध्ये व्यवसाय करणाऱ्या ओबीसीचा नगरसेवक नाही झाला पाहिजे, हे तुटलंय त्यांचं। जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होण्यावरून गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आणि हाकेंमध्ये जुंपली। विजयसिंह पंडित यांच्याकडून हाकेंचा श्वान असा उल्लेख, तर हाकेंचीही पंडितांवर जहरी टीका। लक्ष्मण हाके देशी दारूचे ब्रँड अँबॅसेडर। सूरज चव्हाण यांची टीका। दादांवरील टीकेशिवाय प्रसिद्धी मिळत नाही हे हाकेला माहिती आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सरचिटणीस सूरज चव्हाण यांची टीका। मणी देऊन हाकेला बोलवतोय त्याचा धनी, असं चव्हाणांचं म्हणणं। जीआर निघाला म्हणजे मराठे आरक्षणात गेले, आरक्षणात मागे पुढे झाले तर महाराष्ट्र बंद करू। एकाही मंत्र्याला गावात फिरू देणार नाही। अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा। हैदराबाद गॅझेटवर प्रमाणपत्र मिळत नाही, जरांगेंच्या डोक्यात जात घुसली आहे। गुणरत्न सदावर्ते यांची मनोज जरांगेंवर गाण्यातून टीका। रस्ते अडवण्याचा अधिकार तुझ्या बापाला नाही, अशी ही टीका। रस्ते आणि स्मशानभूम्या सगळ्या सामान्य कष्टकऱ्यांना, अल्पभूधारकांना, छोट्या शेतकऱ्यांना सगळ्यांना रस्ते करून दिलेले आहेत। रस्ते अडवण्याचा अधिकार तुझ्या बापाने किंवा तुझ्या आजोबाने तुला। सरकार म्हटलं होतं की आम्ही जे टिकेल ते देऊ, पण त्याचं काय झालं? वडेट्टीवारांचा जरांगेंवर हल्ला बोल, तर सरकारकडून समाजात भांडणं लावून दिली जात आहे, असाही आरोप। जीआर काढताना सरकारची बुद्धी आणि डोकं ठिकाणावर नव्हतं, असं वक्तव्य।